नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्हाला कुरकुरीत डोसे खायचे आहेत, पण डाळ तांदूळ वाटायचा कंटाळा आला आहे, पीठ आंबवण्यासाठी वेळ नाही, तर यावर मी सोल्युशन घेऊन आली आहे। झटपट तयार होणारा कुरकुरीत रवा डोसा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवूया कुरकुरीत रवा डोसा। पीठ भिजवण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यासोबत 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि याला बाइंडिंग येण्यासाठी पाव वाटी मैदा घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 4-5 कढीपत्त्याची पाने देखील बारीक चिरून, तसेच 1 इंच आलं देखील अगदी बारीक चिरून घालायचं आहे। त्यासोबत 1 मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आहे आणि हिरवी कोथिंबीर देखील घालायचे। 2 चमचे दही आणि पाव चमचा काळी मिरी पूड घालायचे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं पाणी घालत हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये रवा घातलेला आहे। रवा हा भरपूर प्रमाणात पाणी शोषून घेतो, त्यामुळे पीठ भिजवत असताना थोडंसं पातळच पीठ भिजवायचं आहे। सुरुवातीलाच एकदम पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालत पिठातील गुठळ्या मोडत आपल्याला पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। मला जवळजवळ 1 लिटर पाणी लागलेलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी। तुम्ही ते पाहू शकता, अशा प्रकारे अगदी पातळ असं पीठ बनलं गेलं पाहिजे, तरच याचे डोसे अगदी पातळ असे तयार होतात आणि कुरकुरीत देखील होतात। आता हे पीठ भिजण्यासाठी असंच अर्धा तास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मग याच्यातील रवा देखील छान फुलून येईल। तोपर्यंत डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया। चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले तडतडले की पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंग घातल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते। आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार मिरची घालायची, तसेच 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाव वाटी बासकी डाळ घालायची। बासकी डाळ ही भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटच याला परतायचं आहे। बासकी डाळ चटणीमध्ये घातल्यामुळे चटणीला छान असा एकसंधपणा येतो, पाणी वेगळं आणि त्याच्यातील खोबरं वेगळं असं होत नाही। आता यामध्ये मी थोडीशी चिंच घातलेली आहे। चिंच घातल्यामुळे चटणीला छान आंबटसर अशी चव येते। आता हे सर्व व्यवस्थित भाजलेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। आता चटणी बनवूया। मगाशी आपण हे भाजून घेतलेलं थंड झालेलं आहे, ते सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे। इथे मी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, त्याचबरोबर भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला जर लाल कलरची चटणी हवी असेल तर कोथिंबीर घालू नका, याऐवजी तुम्ही मगाशी हिरवी मिरची घातली त्याऐवजी लाल मिरची घालू शकता किंवा लाल तिखट देखील वापरू शकता। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी आणि अगदी 1 चमचा साखर घालायचे। साखर घातल्यामुळे या चटणीला गोडसर अशी चव येते। आता हे सर्व मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, अगदी दाटसर असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परंतु हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटत आहे। तुम्हाला जेवढी चटणी पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करू शकता। इथे मी अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता चटणीला तडका देऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे। आता त्यामध्ये 1 चमचा जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा उडदाची डाळ आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची। फोडणी गरम असताना चटणीमध्ये लगेचच ओतून घ्यायचे। फोडणीचा अगदी खमंग असा वास येत आहे। लगेचच ही फोडणी चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि तयार आहे कुरकुरीत डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत, थोडीशी तिखट, आंबट आणि गोड चवीची चटणी। तोपर्यंत डोस्याचं पीठ देखील व्यवस्थित भिजलेलं आहे। आता डोसे बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे मग डोसा बनवताना पॅनला चिकटणार नाही।
पॅन अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. गरम झाल्यानंतर मगच याच्यावरती डोसा घालायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ पसरवून डोसा घालून घ्यायचा आहे. डोस्याला खूप छान अशी जाळी देखील पडलेली आहे. डोसा घातल्यानंतर लगेचच त्याला उलटायचं नाही. अगदी छान असा कडा सुटायला लागले की मगच याला उलटणे आणि थोड्याशा कडा सोडून घ्यायचे आणि मगच उलटायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, अगदी सहजरित्या डोसा उलटला गेलेला आहे. सुरुवातीचे 1-2 डोसे व्यवस्थित निघत नाहीत, परंतु एकदा का तवा व्यवस्थित तापला की डोसे पटपट निघायला सुरुवात होते. डोसा भाजत असताना फक्त एकाच बाजूने भाजायचा आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजण्याची काही गरज भासत नाही. तयार आहे झटपट तयार होणारे कुरकुरीत रवा डोसे आणि त्यासोबत चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी. अगदी कुरकुरीत असे डोसे तयार झालेले आहेत. झटपट तयार होणारे कुरकुरीत रवा डोसा आणि खोबऱ्याची चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.